कहाणी सोमवारची, खुलवर दुधाची. ऐका परमेश्वरा, सोमवारा तुमची कहाणी. एक आपलं आटपाट नगर होतं. तिथं एक राजा राज्य करीत असे. राजा मोठा शिवभक्त होता. एकदा त्यांच्या मनात आलं, आपल्या महादेवाचा गाभारा दुधाने भरावा. परंतु हे घडेल कसं, अशी त्यांना चिंता पडली. राजाच्या प्रधानांनी एक युक्ती सांगितली. राजाने राज्यामध्ये दवंडी पिटवावी. त्याप्रमाणे राजाने दवंडी पिटविली आणि सर्व गावातल्या माणसांना सांगण्यात आलं की सर्वांनी आपल्या घरचं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं. सर्व गावकऱ्यांना धाक पडला. घरोघरची माणसे घाबरून गेली. कोणालाही काही सुचेनासे झाले. त्याचप्रमाणे घरात कोणीही दूध ठेवलं नाही आणि सगळं दूध हे देवळात पूजेसाठी नेलं. गावाचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं. तरी देवाचा गाभारा काही भरला नाही. त्या दिवशी दुपारीनं चमत्कार झाला. एक म्हातारी आजी देवळात आली. तिने आपल्या घरचं सर्व काम आटपून, मुलाबाळांना खाऊ घालून, लेकी सुनांना नाहू घालून, गाई वासरांना चारा घालून त्यांचा आत्मा थंड केला होता. आणि आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं यासाठी तिने थोडं गंध फूल घेतलं, 4 तांदुळाचे दाणे घेतले, 2 बेलाची पाने घेतली आणि खुलभर दूध सोबत घेतलं. आजी देवळात गेली. मनोभावे तिने पूजा केली. थोडे दूध नैवेद्याला ठेवलं आणि देवाकडे प्रार्थना केली की जय देवा, महादेवा, नंदिकेश्वरा, राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं आहे. तू तरी तुझा गाभारा काही भरला नाही आणि तो माझ्या खुलभर दुधाने तरी काय भरणार. पण मी आपली ते भक्तिभावाने अर्पण करते, असं म्हणून दूध गाभारी अर्पण केलं आणि पूजा घेऊन मागे परतली. तो इकडे काय चमत्कार झाला. आजी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवाने पाहिलं आणि राजाला कळविलं. सर्वांनी शोधाशोध केली, पण आजीचा काही पत्ता लागेना. दुसऱ्या दिवशी राजाने शिपाई देवळी बसविले, तरीही आजीचा शोध लागला नाही आणि चमत्कारही तसाच झाला. पुढे 3ऱ्या सोमवारी राजा स्वतः बसला. आजी आल्या. त्यावेळेस गाभारा भरला. आता मात्र राजाने ठरविलं की आपण आजीला रहस्य विचारावं. यासाठी राजाने आजींचा हात पकडला, पण आजी घाबरून गेल्या. राजाने त्यांना अभय वचन दिलं. तेव्हा तिने कारण सांगितलं. राजा, तुमच्या आज्ञेने काय झालं. वासरांचे आणि मुलांचे आत्मे तळतळले. मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले. ते देवाला काही आवडलं नाही म्हणून गाभारा भरला नाही. याला युक्ती काय करावी बरं. तर याला असं करावं, मुला वासरांना आधी दूध पाजावं. घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा. देवाला पंचामृती स्नान घालावं. दुधाचा नैवेद्य दाखवावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल, देव संतुष्ट होईल. आजीनं सोडून देण्यात आलं. राज्यामध्ये देवंडी पिटवण्यात आली. 4थ्या सोमवारी राजाने स्वतः पूजा केली. मुलाबाळांना, गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध हे देवाला वाहिलं. हात जोडून देवाकडे प्रार्थना केली. तो डोळे उघडून बघतात तो काय, देवाचा गाभारा भरून आला. राजाला खूप आनंद झाला. आजींना इनाम देण्यात आलं. लेकींना सुनांना घेऊन आजी सुखाने नांदू लागली. तसे तुम्ही आम्ही नांदू ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सफळ संपूर्ण. शुभम भवतु.